नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। रोज सकाळी उठून काय नाश्ता करायचा असा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो। अशा वेळी तुम्ही हा रवा डोसा झटपट होतो हा करू शकताय। हा छान टेस्टी असा तयार होतो। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। रवा डोसा करण्यासाठी इथे मी मेजरिंग कपने मोजून, आता तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण घ्या। अर्धा कप मी आपला उपमा करण्याचा रवा घेतला आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप मैदा घेतला आहे। 2 ते 3 चमचे बारीक कांदा चिरून घेतला आहे, 2 मिरच्या बारीक चिरल्या आहेत, थोडा कढीपत्ता चिरून घेतला आहे, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं। आता काय करायचं, एक भांडं घ्यायचं, त्याच्यात अगोदर रवा, तांदळाचं पीठ आणि मैदा एकत्र करून घ्यायचं। आणि आपण आता हे जे सगळं चिरून घेतलंय ते याच्यात घालून घेऊया। आता याच्यात आपण 1-2 चमचे दही घालायचं आहे। दह्याने याला छान टेस्ट येते। आता हे थोडं मिक्स करून घेऊया। आता आपण ज्या कपने किंवा तुम्ही ज्याने प्रमाण मोजून घेतलंय, आता मी कपने मोजलंय, तर मी याच्यामध्ये सुरुवातीला 2 कप पाणी घालून घेते आणि हे मिक्स करायचं। हळूहळू थोडं थोडं पाणी घालायचं, नाहीतर त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात आणि मग त्या काढणं फार कठीण होतं। त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घालत असं हलवत हलवत मिक्स करायचं। सुरुवातीला बरोबर 2 कप पाणी घ्यायचं। हे बघा, असं सगळं व्यवस्थित मिक्स करायचं। याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे एक 10 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊया। आता चटणी करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलंय बघा। इथे ओलं खोबरं 4 चमचे घेतलंय, त्यानंतर मी ओली मिरची घेतली आहे, 2 ते 3 ओल्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, कोथिंबीर, 2 चमचे फुटाणा डाळ आणि थोडासा चिंचेचा तुकडा घेतला आहे। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं, पाणी घालून याला एकदम बारीक वाटायचं आणि वाटतानाच त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालून घ्यायची। फोडणी देण्यासाठी बाजूला तडका पॅन ठेवलं आहे, त्याच्यात थोडं तेल घातलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी व्यवस्थित फुलू द्यायची। मोहरी फुलली की त्याच्यात थोडंसं जिरं घालायचं, थोडा कढीपत्ता घालायचा, गॅस बंद करायचा आणि आता ही फोडणी चटणीवर घालून घेऊया। आता इथं आपली चटणी वाटलेली आहे, ही फोडणी याच्यावर घालायची आणि मिक्स करायचं। इथं आपली चटणी तयार झाली। आता आपण डोशाचं पीठ बघूया। आता हे पीठ ठेवून आपण एक 10 मिनिटं झाली आहेत। हे बघा, थोडं घट्ट आहे। आता आपण सुरुवातीला 2 कप पाणी घातलं होतं, आता याच्यामध्ये परत 2 कप पाणी घालायचं, म्हणजे मी एकूण याच्यामध्ये 4 कप पाणी घातलं आहे। रवा डोशाचं पीठ एकदम पातळ असतं, तुम्ही ते जेवढं पातळ करणार तेवढा तुमचा डोसा छान असा कुरकुरीत तयार होणार। त्यामुळं आता मी एवढ्या मापासाठी बरोबर ज्याने मोजून घेतलं होतं साहित्य त्याने बरोबर 4 कप मी पाणी घातलं आहे। हे बघा, हे पीठ असं तयार झालं आहे। आता आपण डोसे करूया। आता डोसा करण्यासाठी बाजूला मी पॅन ठेवलं आहे, त्याच्यात अगदी थोडंसं तेल घालायचं, ते तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आपण पीठ घेताना प्रत्येक वेळेस ते पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपल्याकडे जी फुलपात्राची वाटी असते ज्याला काठ असतात त्या वाटीने शक्यतो घालायचं, म्हणजे व्यवस्थित घालता येतं। आता मी डोसा घालून दाखवते। अगदी व्यवस्थित घालायचं, पातळ असं। गॅस मीडियमच ठेवायचा, खूप मोठा करायचा नाही, नाहीतर खालून करपेल।
आता थोडंसं हे भाजू देऊया. आता इथे वरची बाजू थोडी कोरडी झाली आहे. त्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं आणि अजून थोडंसं याला भाजून घेऊया. आता हे बघा, हे छान खालून असं भाजलं गेलं आहे व्यवस्थित, कडेनेही सुटलं आहे. आता हे आपण काढून घेऊया. हे बघा किती छान झाला आहे डोसा. आता मी बाकीचे डोसेही असेच करून घेते. आता इथे बघा, इथे डोसा तयार आहे, चटणीही तयार आहे. हे खूप छान टेस्टी असं लागतं. त्यामुळे सकाळच्या वेळेस, घाई गडबडीच्या वेळेस असं आपण नक्कीच करू शकतो. तुम्हीही करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा.